एम-आर-आय शिवाय फिस्टुला सर्जरी किती धोकादायक आहे? एम-आर-आय न करता फिस्टुला ऑपरेट करणं म्हणजे डोळे झाकून गाडी चालवल्यासारखं. काही जण म्हणतात, छिद्र दिसतोय, प्रोब गेलंय, मग एम-आर-आय कशाला? हा सिंपल तर फिस्टुला आहे ना. पण फिस्टुला जितकं दिसतो तितका सोपा नसतो. एम-आर-आय शिवाय आपल्याला त्याचे वळणं कळत नाही. किती ट्रॅक आहेत, ते किती वळालेत, कुठं-कुठं वळालेले आहे, किती स्पिंटर मसल इन्व्हॉल्व झालेले आहे, हिडन ट्रॅक आहे का, सेकंडरी ट्रॅक आहे का, एम-आर-आय नसेल तर समजत नाही. म्हणून एखादा ट्रॅक मिस होईल किंवा सर्जरी अपूर्ण होणे किंवा फिस्टुला परत येणे, चुकीचा कट किंवा स्पिंटर कट होऊन कंटिन्यून्सवरती धोका येणे, रिकरन्स झाल्यानंतर सर्जरी आणखीन अवघड होतो, रिस्क वाढतो, पेशंटला त्रास देखील होतो, पुन्हा आणखीन एक सर्जरी लागू शकतो. म्हणूनच कोणतीही फिस्टुलाच्या अगोदर एम-आर-आय करणं गरजेचं आहे. एम-आर-आय शिवाय सर्जरी म्हणजे हाय रिस्क सर्जरी. सेफ सर्जरी हवी असेल तर सर्जन रिक्वेस्ट करत असेल नक्कीच एम-आर-आय फिस्टोग्राम सर्जरीच्या अगोदर करून घ्या.